तेव्हा खडकेवाके, केलवड, निर्मळ पिंपरी, अस्तगाव, डोराळे, कोराळे, वाळकी, आडगाव खुर्द, बुद्रुक, पिंपरी लोकही फक्त 5% मतदान विरोधात जाणार आणि सगळं मतदान साहेबांच्या पदरात या भागातील शेतकरी टाकणार हा विश्वास मला. हे काम पाणीद्वारे होणार. दमदाटी करून राजकारणात सूड हा प्रशासनाच्या माध्यमातून उगून असं चालू शकत नाही. लोकांना प्रेम दिलं तरच प्रेम मिळतं, हीच भावना आम्ही ठेवली. आम्ही काही गावांचा विरोध देखील स्वीकारला. इथं एवढी लोकतांत्रिक प्रक्रिया होती की लोकांनी चौका चौकामध्ये जाऊन आमच्या विरुद्ध भाषण केली. निर्मळ पिंपरीमध्ये जाऊन मुंडन आंदोलन केलं. प्रत्येक कार्यक्रमामध्ये येऊन कार्यक्रम उद्ध्वस्त करायचा प्रयत्न केला. पण आजपर्यंत त्या एकाही व्यक्तीला आपण कधीही कुणा त्रास दिला नाही. उलट जेवढे हे लोक होते, मी कुपनाचा कॅम्प लावला, यांच्या परिवाराचे लोक सगळ्यात पहिल्या रांगेत कुपन काढायला होते. जेव्हा मी साखर वाटपाचा कार्यक्रम काढला, यांच्याच परिवाराचे लोक सगळ्यात पहिलं पिशवी घ्यायला होते. तरी सुद्धा आपण म्हटलो नाही की हा कसा आला. आपण मनसोक्त दिलखुलास माणूस आहोत, घेत राहा, काय त्याच्यामध्ये काय बंधन नाही. पण कधीतरी बदला, कधीतरी मन बदलेल, कधीतरी अंतर्मनातून हृदयातून परिवर्तन होईल. तो दिवस मी पाहिल. पण आता मला वाटतं की तो दिवस लवकर पाहायला मिळावा, नाही तर माझ्या पोरापर्यंत वाट पाहायला लावू नका. असा निरोप पिढीपर्यंत तुम्ही जाऊन द्या माझ्या वतीने. आणि आमचे लोक लय हुशार आहेत, हे सगळे संध्याकाळी संपर्कात आहे, असं काही नाही. हे काय एका कशी बोलत नाही असं नाही. मी अनेक लोकांच्या लग्नाला गेल्यानंतर जेव्हा नमस्कार घालणारी लाईन पाहतो, तर आपला पण आहे, समोरचा पण आहे. पण हे पण आपल्या परिसराचंच वैशिष्ट्य आहे की आपले लोक एकत्रित राहून गावासाठी किमान एकत्रित आहात, याचा आनंद मला आहे. निवडणूक येत राहते, राजकारण होत राहणार, पुढारी येतील जातील, विरोधक येतील जातील. सगळे प्रयोग आज विरोधकांचे पूर्ण झाले. मागच्या ह्या झालेल्या 2024च्या विधानसभेमध्ये असं काही वातावरण तयार करण्यात आलं की जणू की या मतदारसंघामध्ये आता ही शेवटची विधानसभा. काही लोक इथपर्यंत बोलले की आता गणेशही गेला, खासदारकीही गेली आणि आता या परिवाराला आपण जिल्ह्यातून ठेवणार नाही. मी स्वतः भाषण ऐकले. मी याला उत्तर तेव्हाही देऊ शकलो असतो, पण भाषणातून उत्तर देणं किंवा नुसती बडबड करून उत्तर देणं हे घाबरलेल्या माणसाचं काम असतं. कृतीतून उत्तर देण्यासारखा जेवढा आनंद असतो ना, तेवढा आनंद दुसऱ्या कुठल्याच कामामध्ये नाही. जे लोक भाषण करून गेले ते सगळे आता आपण निवांत करून टाकले, कारण की भाषणाने लोक मतदान टाकत नाही. आणि या विधानसभा मला असं वाटतं की ही एक अशी विधानसभा होती ज्या विधानसभेमध्ये आम्ही देखील ही गोष्ट आजमावत होतो की जर आमचा परिवार संकटमध्ये असेल तर एवढ्या 30 वर्षाच्या आपल्या कौटुंबिक त्यागाला लोक काय साथ देतात. पण मला आनंद या गोष्टीचा वाटतो आणि महाराष्ट्रामध्ये मी ठामपणे सांगू शकतो की जे लोकप्रतिनिधी कधीही आम्हाला भेटतात, खासदार भेटतात, आमदार भेटतात, माजी आमदार भेटतात, प्रत्येकाच्या वाक्यात हेच असतं, काही लोकांचं खरं राहिलं नाही, लोकांचं काही खरं नाही, लोक खरंच मतदान राहतात की नाही. या सगळ्यांचं उत्तर एकच की तुम्ही शिर्डी विधानसभेमध्ये येऊन पहा की काम केल्याची पावती काय असते. की कधी कधी प्रचार न केलेला सुद्धा माणूस येऊन मतदान टाकतो, कारण की त्याला माहिती आहे की त्याचं मुलाचं भविष्य कोणचं बटन दाबल्यानंतर उज्ज्वल होईल. या मतदारसंघाच्या प्रत्येक जाती धर्माच्या माणसाला ही गोष्ट माहिती आहे आणि म्हणून या विधानसभेमध्ये 70,000चं मतधिक्य. आणि ते कोणचं मतदान केलं मला माहिती, त्यावेळेस काय ते मला भाष्य करायचं नाही आणि मी पण आता अपेक्षा सोडून दिल्या. प्रत्येक वेळेस या संघर्षामध्ये आपल्याला लढत 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 पुढे जाऊन आज हा दिवस आपल्याला पाहायला मिळाला. मला आनंद आहे की आज एवढ्या मोठ्या संख्येने देखील आपण सगळेजण आलात. सकाळी 9, 9:30 वाजलेले आहेत, पण सगळेजण आले. हे याचंच प्रतीक आहे की हे इथं बळजबरी धरून आलेले लोक नाहीयेत. यापूर्वी पण मी खडकेवाकेला आलोय, पण आजची उत्स्फूर्त गर्दी मी मला पाहायला मिळते की काही लोक म्हणतात नाही, आपलं पाणी आलं, आपल्याला गेलं पाहिजे. ही भावना प्रेमाने निर्माण होते आणि म्हणून आज अनेक पत्रकार देखील आले. ते काय माझ्यासाठी आले नाही, त्यांना साहेबांचा निरोप होता म्हणून आले. माझ्यासाठी एवढे फार मीडिया, नॅशनल टीव्ही हे कोणी येत नाही. पण बातमी तुम्ही नाही, बातमी मी देतो, पण मी जरा शांत झालोय. हळूहळू हळूहळू पुढे जावं लागेल. आणि म्हणजे मी कालच बातमी पाहत होतो,
मी काल जेवताना टीव्ही पाहतो, बातम्यामध्ये हवामान खात्याने सांगितलं की केरळला मान्सून धडकणार. एकदा 1 महिन्यापासून पाऊस पडू राहिला. कोणचं मान्सून? म्हणजे हवामान खातं जेव्हा म्हणतंय की मान्सून येणार नाही, त्या दिवशी समजून घ्यायचं की चांगला पाऊस आपल्याकडे आहे. आता उलटा अर्थ लावायचा. आता यांचा मान्सून केरळला काल धडकलाय, आपण इथं रोज पावसामध्ये भिजू राहिलो. तर त्यामुळे हे एक नैसर्गिक चमत्कार आहे. यावेळेस आपल्याला शेतकरी उपयोगी गोष्टी, शेतीसाठी सकारात्मक प्रयोग, ऊस उत्पादकता असेल, दूध धंद्याला जोड म्हणून आपण पशुखाद्याचा कारखाना अवघ्या 3 महिन्यामध्ये पुढच्या सुरू करणार आहोत. त्याची सुरुवात होणार आहे. 5 कोटी रुपयाचा आपण गोगलगाव येथील घनकचरा प्रकल्पाची उभारणी करत आहोत. तो प्रकल्प 3 महिन्यामध्ये कार्यान्वित होईल. आणि म्हणून आपल्या या परिसरामध्ये सांगतो ना, याच्यामध्ये जेवढे या गोगलगावच्या पंचकृषी मधले गाव आहेत, कचरा मुक्त गाव, कारण की ही काळजी पण आपल्याला घ्यायची. आज तुम्ही गेले रस्त्यामध्ये कोणी कचरा टाकतंय, कोणी याच्या अगोदर आपण आपल्या तलावांमध्ये कचरा टाकायचो. तर कचरा आणि कचऱ्यावरचं काम देखील आपल्याला चांगल्या पद्धतीने करायचंय. ओला आणि सुका कचरा वेगळा करणे, त्याचं एकत्रीकरण करणे, गोळा आम्ही करू, तुम्ही फक्त वेगळं करायचं काम करा. कारण की जशी जशी लोकसंख्या वाढत जाणार आहे, पुढच्या 5 वर्षामध्ये कचरा कुठं फेकायचा याचा सुद्धा प्रश्न निर्माण होतो. हे काम आपल्याला करायचंय. म्हणून 5 कोटीचा घनकचरा प्रकल्प आपण निर्माण केला. त्याचं आता कार्यान्वित आपण या 3 महिन्यानंतर झाल्यानंतर खडकेवाके असेल, निर्मळ पिंपरी असेल, आडगाव खुर्द बुद्रुक, पिंपरी लोकी, लोणी खुर्द बुद्रुक, कोल्हार, प्रवरा आणि गणेश परिसरातले जे गावं त्याच्या 15 ते 20 किलोमीटरच्या अंतरावर असतील, सगळ्या गावांचा घनकचरा तिथं त्या ठिकाणी आपण चांगल्या पद्धतीने त्याच्यावर प्रक्रिया करून त्याच्यामधून निर्माण होणारं खत देखील आपण शेतकऱ्यांनाच देणार आहोत. हे पण तुम्हाला त्या ठिकाणी सांगतो. हे नवीन प्रयोग करणं आवश्यक आहे. हे प्रत्येक वेळेस तेच सप्ते, 10वे, मौती, लग्न याने काय तुमचं भलं होणार नाही. हे करण्यासाठी अनेक लोक आहेत, म्हणून मी कधी ते करत पण नाही. आपला उद्देश एक आहे की समाज उपयोगी गोष्टी करून समाजाला दिशा देण्याचं काम आपल्या माध्यमातून झालं पाहिजे. आपला बायपास माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांच्या प्रयत्नातून, माननीय मुख्यमंत्री फडणवीस साहेब यांच्या आशीर्वादाने 4 पदरी बायपास 350 कोटी रुपयाचा आपण काम या पुढच्या महिन्यामध्ये सुरू केल्यानंतर खडकेवाकेमधून निघालेला माणूस त्या बायपासला लागल्यानंतर शिर्डीमध्ये निर्माण झालेल्या MIDC मध्ये 10 मिनिटांमध्ये पोहोचल्याशिवाय राहणार नाही. आणि आपल्या रोजगाराचा पण प्रश्न सुटणार आहे. हे विचार करावा लागतो. रोज सकाळी बसून या मतदारसंघाची रचना करताना या मतदारसंघामध्ये प्रत्येक पेहलूचा विचार केला जातो की आज आपल्याला पुढच्या 50 वर्षामध्ये प्रश्न विचारला जाणार रोजगाराचा, त्याची सोडवणूक आपण आज कशी करू शकतो. आपल्याला हा प्रश्न पुढच्या वेळेस विचारला जाणार शेती संदर्भातला, त्याचा उत्तर आपण आज तयार करतो. आपल्याला प्रश्न उतरला जाणार दूध उत्पादक शेतकऱ्यांकडून, त्याचं उत्तर आपण आज तयार करणार आहोत. जेव्हा जेव्हा आपण उत्तर तयार करतो तेव्हा त्याचा राजकीय फायदा हा आपल्याला होत राहतो. नुसतं आश्वासन देऊन आणि हसत राहून की कोणी आलं वा वा छान छान बस बस बस, याला चहा दे, याला भेळ आण, याला वडापाव घे. तो 40 वर्षापासून तर 60 वर्षाचा होतो, पण 20 वर्ष त्याला पुढाऱ्याकडे जाऊन फक्त भेळच खायला मिळते, पण पाणी मिळत नाही. असेही लोकप्रतिनिधी आपल्याला पाहायला मिळाले. आणि एक गोष्ट लक्षात, जो गोड बोलतो तो कोणाच्याच कामाचा नाही, जो कडू बोलतो तोच खरा कामाचा आहे. लक्षात घ्या. हे गोड बोलणारे फक्त गोडच बोलत निघून जाणार, आमच्यासारखे कडू लोकच तुमचं तोंड गोड करणार, हे पण तितकंच. जो गोड आहे तो स्वतःच गोड खातो. आम्ही कडू असल्यामुळे, आम्ही म्हणजे मी साहेब बिचारे गोड आहे, माझा फार प्रॉब्लेम आहे लोकांना. थोडं असं तसं, असं बोलतो तसं बोलतो. मी प्रत्येक भाषणात बोलतो आणि इथंही बोलेन की सुजय विखे कसा जरी असला, सुजय विखे तुम्हाला आवडला नाही आवडला, माझा स्वभाव आवडला नाही आवडला, पण पाणी तुम्हाला सुजय विखेच देणार, तुमच्या मुलांना रोजगार सुजय विखेच देणार, आणि तुमच्या सगळ्या प्रश्नांचं उत्तर हे सुजय विखेच आहे. कारण की माझ्या मनामध्ये द्वेष नाही, माझ्या मनामध्ये लोभ नाही, माझ्या मनामध्ये पैशाची गरज नाही, माझ्या मनामध्ये स्वार्थच नाही. मला आवश्यकताच नाही पैशाची, मी वापरत नाही, मला काही गरज नाही. माझं काम एक आहे की ज्या जनतेने विश्वास ठेवला त्या जनतेच्या प्रश्नावर काम झालं पाहिजे, कठोर कारवाया झाल्या पाहिजे. आपण आज या निळवंडे कार्यक्षेत्रामध्ये पाणी पोहोचवण्यासाठी दोन लोक अख्ख्या गावाचं पाणी वेठीस धरतात, चारीवर अतिक्रमण करतात.
घरं बांधतात, मग यांच्यावर कारवाई कोण करतात? पाणी जर शेवटच्या शेतकऱ्यापर्यंत न्यायचं असेल तर कठोर निर्णय घ्यावेच लागतात. ते कदाचित लोकांना आवडणार नाही, कदाचित लोकांना त्याची जाणीव आज होणार नाही. जेव्हा मी प्रसादालयाचा भिकारीचा विषय बोललो, हेच आमचे सगळे मित्र होते अख्ख्या महाराष्ट्रामध्ये. म्हणजे मी जणू काय एवढा मोठा नेता की फार सगळेच टीव्हीवर आले, यांनी माफी मागावी, त्यांनी फलाडा मागावा, डेमकाना मागावं. माफी मागणारच नाही, चाल. कारण की टीव्हीवर बोलणाऱ्या माणसांमुळे सुजय विखे उभा नाहीये. ज्या जनती माझ्या समोर बसलेली त्याच्यामुळे सुजय विखे उभा आहे. आणि ज्या दिवशी मी बोललो प्रसादालयाचं जेवण आपण दर्शन रांगेतून पास द्यायला सुरू केल्यानंतर रोज 10,000 लोक जेवायचे कमी झाले. 10,000. कोणी मालेगाव, कोणी मनमाड, कोणी इदस्थायिक झालंय, कोण बाहेरून आलंय, कोणा थानपत्ता लागायला तयार नाही. ग्रामस्थ रस्त्यात फिरताय, कोणी कोणाच्या कानफडीत वाजू राहिलं, कोण कोणाच्या चाकू घालू राहिलं. काय चाललंय? त्यामुळे थोडंसं अजून माझं सहन करा. पण जे मी करतोय हे गुन्हेगार मुक्त शिर्डी विधानसभा मतदारसंघासाठी करतोय. एकही गुन्हेगार इथं पुढच्या 1 वर्षामध्ये राहणार नाही. सगळ्यांना उचलून बाहेर फेकणार. हे तुम्हाला आपल्या मुली मोकळ्या फिरल्या पाहिजेत, आपल्या मुली शाळेत जाताना घाबरले नाही पाहिजेत. आपल्या मुलींचे वडील देखील मुली शाळेत जाताना जा बाई काही काळजी करायचं कारण नाही, आपण दादांच्या मतदारसंघामध्ये आहोत, ही भावना अंतर मनात निर्माण करायचं काम मी करतोय. त्यामुळे अनेक लोकांवर कारवाया झाल्या, अनेक लोक माझ्याबद्दल वाईट बोलतात, मला काही फरक पडत नाही. मला कोणाची सोयरकी करायची नाही. मला काम माझ्या मतदारसंघाचा प्रत्येक नागरिक सुरक्षित ठेवण्याचं आहे. माझं काम मतदारसंघाची प्रत्येक मुलगी सुरक्षित ठेवण्याचं आहे. आणि मी तुम्हाला आजही सांगतो की कोणीही मुलींना त्रास देत असेल, कोणीही अवैध व्यवसाय करत असेल, मला फक्त सांगा. मला आश्चर्य वाटतं आणि आनंद एक गोष्टीचा असेल त्याची तुम्हाला विश्वास बसणार नाही की 3 दिवसापूर्वी जेव्हा मी घरकुलच्या कार्यक्रमासाठी गेलो, घर वाटायच्या कार्यक्रमासाठी गेलो, एक मुलगी आली आणि तिने व्हिडिओ काढला की साहेब हे पहा माझ्या घराच्या गल्लीमध्ये हे अवैध दारूचा व्यवसाय चालू आहे. 3ऱ्या दिवशी पोलीस पाठवून सगळे उचलले. म्हणजे हा विश्वास जो तो मुलीमध्ये आला, माझ्या भाषणातून आला असेल, माझ्या कृतीतून आला असेल की नाही इथं धंदा चालू आहे, माझ्या कुटुंबाला त्रास आहे, मला या गल्लीत जायला अडचण आहे. एकच नाव सुजय विखे. किती लोकांना घरं दिली आपण? आता ते काही हिशोबच नाही. आता काय इथं जिथं दिले तिथं दिले. 1000 लोकांना घरकुल मंजूर झाले. आज आपण ज्या गावांमध्ये घरकुल मंजूर झाले त्यांच्या वाळूला आज मोफत वाळू देण्याचा कार्यक्रम आपण येणाऱ्या कालावधीमध्ये घेणार आहोत. काही टेन्शन करायचं नाही. निवांत जगा, आनंदात जगा, भांडणं करू नका. आपल्याला येणाऱ्या कालावधीमध्ये या भागाचा विकास करायचा आहे, मतदारसंघाचा विकास करायचा आहे. आणि रोजगाराचा प्रश्न थोडा क्लिष्ट आहे, पण मला असं वाटतं की या शेतीमध्ये किंबहुना हे पाणी आल्यामुळं अनेक लोक शेती व्यवसायाकडे वळल्यानंतर तो थोडासा कमी झाल्यावर सुशिक्षित लोकांचा रोजगाराचा प्रश्न आपण या MIDC माध्यमातून शिर्डीमध्ये येणाऱ्या प्रकल्पांच्या माध्यमातून आपण सोडवणार आहोत. तर मला विश्वास आहे की आपण सगळेजण एवढ्या मोठ्या संख्येने आलात. निश्चिंत राहा, प्रार्थना करा. कारण की हा पाऊस फक्त आपल्या परिसरात आहे, धरणावर अजिबात नाही. धरणावर जर पाऊस पडला आणि जो कदाचित 15 ऑगस्ट पर्यंत धरण भरतात असं म्हणतात, ओव्हरफ्लो सुरू झालं परत चालू. आता काय वारंवार जलपूजनाला बोलू नका. आता आपण ऊस तोडीचे कार्यक्रम घेऊ. आता आपल्याला हुरडा पाट्या करायला परवानग्या मिळाल्यात. आता हुरडा पाट्या करू शकतो आपण. आता तशी परिस्थिती आपली निर्माण झालेली आहे. कांद्याच्या बाबतीत ओपन लिलाव आपण आपल्या या राहता कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये येणाऱ्या 3 महिन्यामध्ये सुरू करणार आहोत. ओपन लिलाव केल्यामुळे 10 कोटी रुपयाचं कर्ज घेऊन बाजार समितीचं विस्तारीकरण झाल्यावर मी प्रत्येक उद्घाटनाला सगळ्या सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांना मी निमंत्रण देणार आहे की तुम्ही येऊन पहा की कशा पद्धतीची अत्याधुनिक बाजार समिती आपण निर्माण करणार आहोत. कशा प्रकारे आपण या बाजार समितीच्या माध्यमातून खुला कांद्याच्या लिलावाच्या माध्यमातून कांदा उत्पादक शेतकऱ्यांना चांगला भाव मिळेल या दृष्टिकोनातून प्रयत्न करणार आहोत. आणि जे ऊसाचं रोपाचं केंद्र जे या गणेश परिसरामध्ये निवंड्याच्या पट्ट्याच्या लोकांसाठी त्याची उभारणी आपण खडकेवाकेच्या प्लांटमध्ये 5 एकरावर पॉली हाऊस टाकून त्या ठिकाणी रोपवाटिका आपण उभी करणार. तुम्हाला लांब जायची गरज नाही. खडकेवाकेला पोहोचा, नोंदवा, रोप घेऊन जा, लावा आणि फक्त आमच्याकडे पाठवा. तेवढं काम लोकली कलाकार आहेत.
लावतील एकीकडे आणि देतील दुसरीकडे. तशी गडबड करू नका बाबांनो. हा, जो कोणी देईल त्याला द्या. माझं असं म्हणणं नाही की असंच करा तसंच करा. शेवटी काही लोकांना बिचाऱ्यांना निर्बंध आहे. तुमच्या गावामध्ये असतील काही काही आदेश निघतात, ते आदेश बिचाऱ्यांना पाळावं लागतात. पण हे प्रयोग सगळ्यांची इच्छा पूर्ण होऊन गेली. मला वाईट एका गोष्टीचं वाटतं ते मी आवर्जून सांगेन, आणि ते मी बोलणारा माणूस असल्या कारणाने बोलतो की जरी प्रत्येक व्यक्तीला असं वाटत असेल की अन्याय फक्त काही ठराविक लोकांवर होत होता, आमच्यावर आज किती मोठा अन्याय होता की ज्या गणेश कारखान्याला बंद पडल्यानंतर आम्ही जीवनदान दिलं. 7 वर्ष प्रवरा कारखान्याने 100 कोटीचा तोटा सहन करून तो चालवला. तिथल्या कामगारांचे परिवार चालवले. तेच कामगार किंबहुना त्यापैकी काही कामगार त्याच व्यक्तीच्या विधानसभेला विरोधात पैसे वाटतात. यापेक्षा काय दुर्दैव असलं पाहिजे आमचं. म्हणजे आम्ही किती सहनशील आहोत याचं फक्त मला तुम्हाला उदाहरण द्यायचं होतं. संचालकाला वाटू द्या, त्यांचं ते कामच होतं. व्हिडिओ पण निघाले की संचालक मंडळ त्या ठिकाणी गणेश कारखान्याच्या विधानसभेमध्ये सर्रास हातामध्ये पैसे वाटत होतं काँग्रेससाठी. त्यांच्या जोडीला कामगार ज्यांचे माझ्याबरोबर राहिले, ज्यांचा प्रपंच मी चालवला, तरी सुद्धा माझ्या कोणाबद्दल घृणा नाही, पण खंत वाटावी नाही की मनात वेदनाच होऊ नये इतका मी दगड माणूस नाही. वेदना आहेत तर ठीक आहे, तो त्यांचा निर्णय होता. परमेश्वर न्याय देतो, आणि हे परमेश्वर आणि साईबाबांनी हा न्याय दिला की काही फरक पडत नाही. तुम्ही पूर्ण जरी विरोधात असले तरी या मतदारसंघाची गोरगरीब जनता साहेबांबरोबरच आहे. विरोधात जाऊन देखील तुम्ही पैसे आमच्या विरोधात वाटून देखील 70,000चं मताधिक्य आम्ही पोहोचू शकलो, कारण की या मतदारसंघाची गोरगरीब जनता, लाडक्या बहिणी, शेतकरी, युवक हे सगळे आमच्या बरोबर होते. आणि म्हणून तुम्हाला पण विनंती आहे की कारखाना म्हणून कारखाना तुम्ही बिनधास्त चालवा, पण त्याचा वापर राजकीय म्हणून करू नका. तुम्हाला जनतेने सभासदांनी कौल दिलाय, तुम्ही त्याचा वापर करत सक्षम पद्धतीने चालवा. आमचा अडथळा काहीच नाही, आणि आम्ही परत तुमच्या भानगडीत पडणार पण नाही. आम्हाला आमचा चालू आहे व्यवस्थित. आज आपण 7,000चं 12,000 करणार, त्याच्या पुढच्या 2 वर्षामध्ये 17,000चं करणार. या उत्तर महाराष्ट्रातला सगळ्यात मोठा कारखाना पुढच्या 5 वर्षामध्ये चेअरमन या नात्याने प्रवरा सहकारी साखर कारखान्याचं मी करून दाखवणार. मी राहुरीचं पण सोडून दिलं. ते आले होते माझ्याकडे, म्हटलं एक काम करा, नुसतं मोकळ्या हात येऊ नका, स्टॅम्प पेपर घेऊन या, मी तिथं लिहून देतो सुजय विखे पाटील कारखान्याच्या भानगडीत पडणार नाही. कारण की लोकांचे प्रपंच चालून आम्हाला काय मिळालं याचा अनुभव आम्हाला आल्यामुळे आम्हाला आता कळालंय की कोणाचं भलं केलं पाहिजे, आणि म्हणून आम्ही आमच्या रस्त्यावर चाललेलो आहोत. ते त्यांना शुभेच्छा. ज्यांना तिकडे इच्छा असेल तरी जावं, ज्यांना इकडे असेल त्यांनी इकडे यावं, आमचं काही म्हणणं नाही. पण माणुसकी या नात्याने या सगळ्या कर्मचाऱ्यांनी आत्मचिंतन केलं पाहिजे की आपण कोणाच्या विरोधात पळत होतो. ज्या माणसाने माझ्या परिवाराला जेव्हा कोणी आधार देत नव्हतं, ज्या माणसाने माझा परिवार जगवला, त्या माणसाच्या विरोधात देखील आपण प्रचार करतो. ही गोष्ट अतिशय दुर्दैवी आहे. ही गोष्ट जरी मला स्वीकारावी लागली तरी सुद्धा कुठंतरी भाषणामध्ये माझं मत हे व्यक्त करणं आवश्यक मला वाटलं, आणि म्हणून मला या ठिकाणी बोलावं लागलं. त्याबद्दल माझं काही फार वाकडं झालं किंवा काही फार आभाळ कोसळलं असं काही नाहीये. ते केलं ते चांगलं झालं. ते केलं ते चांगलं झालं की एका पाळचं दूध का दूध आणि पाणी का पाणी झालं की सगळे जरी विरोधात आले, फार इकडून आले, महाराष्ट्रातले नेते आले, देशातले नेते आले, राहत्याला सभा, चाकुरीला सभा, ते 4 नगरसेवकांचा प्रवेश, एकच बुके 4 नदीला फिरून फिरून, अशी तर अवस्था आहे. यांना बुकेसाठी पैसे नाहीत, यांना तिकडून पैसे आले, यांना शेजारून सगळ्या बाजूनी पैसे आले, आणि आज ते म्हणतात की आम्हाला त्रास नको. पण मी माझ्या भाषणातही बोललो, हिशोब हा पूर्णच झाला पाहिजे. हिशोब हा अपूर्ण ठेवणारा मी माणूस नाही. मला जो त्रास झालाय तो मी पूर्ण देणार, मापात देणार. मला, माझ्या परिवाराला झालेला प्रत्येक त्रासाचा हिशोब साहेब सोडून देतात. आमचे साहेब मोठ्या मनाचे, जाऊ दे जाऊ दे, मी हो म्हणतो. तुम्ही मनाचा मोठेपणा ठेवून नेहमी हातात काहीच मिळत नाही. राजकारणामध्ये योग्य वेळी योग्य गोष्टी केल्या गेल्या पाहिजेत. जनता बरोबर असते,
आणि हा हिशोब पूर्ण होणार असं नाही की झालेला आहे, अजून भरपूर पाहिजे. आमच्यावरही ती वेळ येऊ शकते, पण आम्ही त्याला सामर्थ्य आहोत, कारण की आम्ही जनतेमध्ये राहतो, आम्ही जनतेचे कामं करतो आणि म्हणून जनतेबरोबर धरून आम्ही हा मतदारसंघ विकसित करू. आपण सर्वजण आलात, सगळ्यांचे मनापासून आभार. मी भाषणही करणार नव्हतो, पण एवढी गर्दी पाहून म्हटलं काय घ्या हा चान्स मारून आता साहेबांना ऐकायला आले. त्याच्यामध्ये बरेच लोक आहेत, मी आल्यावर येते साहेब म्हणून आले, पत्रकार म्हणून नाही म्हणतो काय. अरे आमच्याकडे मतदारसंघामध्ये विभागणी आहे. साहेबांच्या जनता दरबारमध्ये जे लोक दिसतात ते माझ्या जनता दरबारमध्ये दिसत नाही, आणि माझ्या जनता दरबारमध्ये दिसतात ते साहेबांच्या दिसत नाही, आणि जे दोन्हीकडे दिसत नाही ते पुढे पण जात नाही. त्यामुळे त्यांना माहिती की कुठेही जाऊन उपयोग नाही. आणि म्हणून कार्यकर्त्यांना देखील विनंती आहे, या जनता दरबारामध्ये आपल्या कार्यकर्त्यांनी नवी सिस्टम चालू केली. आता काही ठराविक विरोधकांना माहिती आहे की आता कुठेही जाऊन उपयोग नाही. तिकडचा दरवाजा बंद झाला, तिकडचा दरवाजा बंद झाला, अजून कोणते दरवाजे असतील सगळे बंद झाल्यामुळं आता आपला कार्यकर्ता कशा हुशार आहे चालूकडे तुम्ही लक्षात घ्या की त्याला तर ग्रामपंचायत करायची आहे. म्हणून आता आपला कार्यकर्ता विरोधकाला बरोबर घेऊन येऊन साहेब तेवढं व्हायचं काम करावं लागेल, आपल्यासाठी महत्वाचं. तुम्ही माझी हात जोडून विनंती आहे, स्वतःचा स्वार्थ साध्य करण्यासाठी संघटनेला विरोध केलेल्या लोकांना काम घेऊन आणत जाऊ नका. आम्ही तुमच्यासाठी जीव देऊ, पण आपण कार्यकर्त्यांनी देखील ही भावना निर्माण केली पाहिजे की जो आपला नाही, जो एवढं करून होऊ शकला नाही 30 वर्षामध्ये, तो आज काय होणार. आणि मग नंतर मला बरं व्हिडिओ फिरतात, त्यामुळे व्हिडिओ पाठवत लोकांनी हुशार पोरं असं व्हिडिओ त्याचा स्क्रीनशॉट मग ते लाल पेननी सर्कल करणार. दादा पहा तुम्हाला बुके देताना हा तर तुमच्या पोलिंग एजंट होता. तुम्ही नाराज होऊ नका. समोर आलेल्या प्रत्येक माणसाला मी हसूनच वंदन करतो, म्हणू शकत नाही काही, पण त्याचा पण कार्यक्रम लागणार हे पण तुम्हाला सांगा. येऊन असल या 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 अरे वा वा ये फोटो काय आण बाबा चल चल चल, मी हसतो म्हणजे मी मूर्ख नाही असं समजू नका. जेवढे हुशार समोरचे असतील तेवढं आपल्याला अधिक हुशार होऊन राहावं लागतं. त्यामुळं एकनिष्ठ माणसाची जबाबदारी ही आमची आहे आणि ती आम्ही पार पाडू. मला विश्वास आहे की येणाऱ्या कालावधीमध्ये आपण सर्वजण मिळून या मतदारसंघाचा विकास करू. यापुढे कृपया करून खडकेवाकीला आता काही कार्यक्रम ठेवू नका. मी लोणीला एवढं फिरलो नाही जेवढे खडकेवाकीला यावं लागतं. आंबेडकर जयंतीला आलो, पहिलं जलपूजन माझ्याच हस्ते, हे दुसरं जलपूजन माझ्याच हस्ते. आता काही करू नका, आता ऊस लागवड करा. ऊस लागवडसाठी ऊस घ्यायलाच आता परत येतात, तोपर्यंत काय मी गावात येत नाही. तुमचं धिंगाणा चालू द्या. आणि साईगंगा योजना देखील चालू ठेवली आपण, आणि त्या साईगंगा योजनेचं नूतनीकरण जलसंपदा विभागामार्फत या सगळीची साईगंगा योजना आहे ही आपण जलसंपदा विभागाकडे हस्तांतर करणार आहोत. त्याच्यावर हे खर्च करणार आहेत, नूतनीकरण करतील, आणि जेवढा भाग कदाचित पाईपनी पूर्ण होणार नाही, बंधाऱ्यांनी पूर्ण होणार नाही, तो साईगंगेच्या माध्यमातून पाणी म्हणजे एक स्क्वेअर फीट या लाभ क्षेत्रातलं पाणी आमची जबाबदारी. तोपर्यंत मतही देऊ नका, हा माझा शब्द आहे तुम्हाला. त्या ठिकाणी आपण सर्वजण आलात, सगळ्यांचे मनापासून आभार. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय श्रीराम.